नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार, तर आम्ही मच्छी आणलेली आहे आणि मच्छीमध्ये आज आणलेलं आहे रावस आणि कोलंबी. आणि आज पाहुणे आलेले आहेत, त्यामुळे मच्छी थोडीशी जास्त आणलेली आहे. तर सगळी मच्छी मी आता स्वच्छ धुवून घेते आणि मच्छी तिकडून आधीच साफ करून आणली, कोलंबी पण आणि रावस पण छान कट करून आणली. त्यामुळे माझा इथे साफ करण्याचा वेळ वाचला. आणि छान रावस आणि कोलंबी छान ताजी ताजी छान मिळालेली आहे. तर आता फटाफट जेवण बनवून घेते आणि आज ना मी रावसचं कालवण बनवणार आहे. रावस फ्राय फ्राय करणार आहे आणि रावसचं थोडंसं सुकं पण बनवणार आहे, कारण जास्त आहे मच्छी. आणि कोलंबी मसाला करण्याचं ठरवलं आहे आणि भात आणि भाकरी तांदळाची असं सगळं करायचं आहे. तर आता हे बघा, इथे रावस फ्राय करायला इथे हे सुकं घालणार आहे. हे कालवण्यासाठी रावस आहे, नंतर कोलंबी मसाला करण्यासाठी. तर मॅरिनेट करून घेते. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. हे आपण फ्राय करणार आहोत, त्याला मॅरिनेट करून घेते. मीठ घातलं. आता ह्याच्यामध्ये हळद घालणार आहे. तर इथे हळद मी साधारण 1 चमचा हळद घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपला जो वापरातला मसाला असतो ना, लाल तिखट, तो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर लाल तिखट मी ह्याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता कोकम आगळ घालणार आहे. तर कोकम आगळ नसेल तर लिंबू ह्याच्यामध्ये पिळला ना तरी पण चालतो, पण कोकम आगळ आहे माझ्याकडे म्हणून मी कोकम आगळ घालते. आणि आता बघा, हे छान ह्याला मच्छीला लावून घेते. हे बघा, लावून घेतलं. आता हे बाजूला ठेवते आणि हे मी आता सुकं घालणार आहे आणि इकडे कालवण, त्याच्यामध्ये पण हळद आणि मसाला घालून घेतलेला आहे दोन्ही ह्याच्यात. तर आता पहिल्यांदा कालवण करून घेते. तर बघा, इथे गॅसवर टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचलेला घातला आहे. तेल छान गरम झाल्यानंतर लसूण घातला ठेचलेला आणि हिंग, बस एवढंच घालणार आहे फोडणीला. कांदा वगैरे काहीच घालणार नाही आहे. आणि हे रावसमध्ये मी मसाला आणि हळद घालून घेतली होती ना, त्यात थोडं पाणी घातलं आणि आता लसूण छान लाल झाली ना की आपण हे त्याच्यामध्ये घालणार आहोत. बघा, लसूण छान आता लाल होते आणि ह्याच्यामध्ये खोबरं वगैरे वापरणार नाही आहे. तरीही खूप छान असं चविष्ट हे कालवण होतं. आणि आता बघा, ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेते आणि मी आहे ना याच्यामध्ये खोबरं घालत नाही. त्याच्यामुळे मी काय करते माहिती आहे, तांदळाचं पीठ घेते, थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ घेते आणि त्याची छान अशी स्लरी करते आणि मग ती त्याच्यामध्ये घातलं ना ते की छान असं घट्टपणा येतो त्या कालवणाला, छान कालवण होतो. तर अशा पद्धतीने बघा, मी असं केलेलं आहे. 1 चमचाच घ्यायचा, जास्त नाही पीठ घ्यायचं. आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर आपण ज्वारीचं पीठ पण ह्यामध्ये घालू शकतो. आणि असं छान त्याला थोडंसं थिकनेस येतो, त्यामुळे तो तांदळाचं पीठ घालायचं, असं पातळ होत नाही आहे ते म्हणून. आणि आता ह्याच्यामध्ये मी कोकम घातलेले आहेत 5-6 आणि चवीपुरतं ह्याच्यामध्ये आता मीठ घालते. आता छान रावस शिजू द्यायचं की कालवण आपलं तयार आहे. तर आता सगळं पटापट करून घेतलं आणि बघा, मी भात केलेला आहे, तांदळाची भाकरी, कोलंबी मसाला, सगळंच काही शूट करता आलं नाही मला. आणि हे बघा, रावसचं कालवण केलेलं आहे. बघा किती घट्ट दिसतो आहे. आणि इथे रावसचं सुकं केलेलं आहे आणि रावस फ्राय आहे. तर असं आहे जेवण. तर दुपारचं जेवण झालं. पाहुणे आल्या असल्यामुळे थोड्याशा गप्पा झाल्या. त्यानंतर मग शूट घेता आलं नाही. आणि संध्याकाळी मग शुभ्रा यशचा अभ्यास घेत होती. यशचा पेपर आहे उद्या अल्जेब्राचा, त्याच्यामुळे. तर मग त्याच्यामुळे राहून गेलं शूट घ्यायचं. आणि मग रात्री पण जेवणासाठी काही बनवायचं नव्हतं. दुपारची मच्छी होती, भात आणि मच्छी फ्राय फक्त करायची होती, ते मी करून घेतलं आणि आम्ही जेवण पण घेतलं. रात्रीचं जेवण पण आमचं झालेलं आहे. त्यानंतर किचन साफ करून घेतलं
नंतर आता मुखशुद्धी संपली आहे, तर म्हटलं मुखशुद्धी बनवून घेऊया आणि तुम्हाला पण दाखवते. तर मी ते 200 ग्रॅम बडीशेप, 200 ग्रॅम ओवा, 200 ग्रॅम अळशी आणि 100 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया, 200 ग्रॅम धण्याची डाळ आणि 100 ग्रॅम भोपळ्याच्या बिया असं सगळं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी 100 ग्रॅम सफेद तीळ पण घालणार आहे. तर असं भाजून घेते सगळं. आता पहिल्यांदा मी बडीशेप घातलेली आहे ह्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान अशी खरपूस बडीशेप भाजून घेते. ओवा पण असंच छान भाजून घेणार आहे. अळशी वगैरे सगळ्या गोष्टी मी अशा छान गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजून घेणार आहे. बघा बडीशेप आणि ओवा भाजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये अळशी घालणार आहे. तर अळशी पण भाजून झाली. आता भोपळ्याच्या बिया घातल्या, त्या पण भाजून झाल्या. आता मी सूर्यफुलाच्या बिया घालणार आहे याच्यामध्ये आणि त्या पण छान भाजून घेते. थोड्याशा नुसता परतून घ्यायच्या, खूप जास्त वेळ नाही लागत त्याच्यासाठी. बघा आणि आता मी लास्टचं फक्त तीळ भाजून घेणार आहे. तर तीळसुद्धा 100 ग्रॅम घेतले आहेत. सगळं साहित्य छान भाजून घेतलं, त्यानंतर छान मिक्स करून घेतलं. अजून थोडं गरम आहे, तर थंड झाल्यानंतर हे छान बरणीमध्ये भरून ठेवते. काचेच्या बरणीत भरायचं किंवा मग एअरटाईट बरणीमध्ये भरलं तरी पण चालेल. आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा. खूप छान आहे हे. आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप छान आहे. जेवल्यानंतर रोज अर्धा-अर्धा चमचा जरी खाल्ला ना, तरी पण खूप छान वाटतं. बघा तुम्ही ट्राय करून. तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.